एकदम नवोदित आणि प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून या भागामध्ये नावाजलेले होते। बऱ्याच ठिकाणी त्यांची काल्याचीच कीर्तनं त्या काळात आरंभलेली होती। आमच्या गावी देखील काल्याच्या कीर्तनाला बाबा त्यावेळेस आलेले होते। आणि त्यानंतर ज्यावेळेस मी आळंदीला गेलो, आळंदीला गेल्यानंतर देखील बाबा मधनं आळंदीला यायचे। ते जरी ते प्रसिद्ध कीर्तनकार होते तरी देखील त्या काळातही त्यांच्यातील साधक जागा होता। आणि ते महिना 2 महिने इकडे कीर्तन करून त्यांना कंटाळा आला की ते म्हणायचे आता ज्ञानेश्वरीचं पारायण एखाद दुसरं अजान वृक्षाखाली झालं पाहिजे, आणि ते आळंदीला यायचे। आणि आळंदीला आल्यानंतर देखील ते विद्यार्थ्यात ते म्हणायचे नाही आता मला आहे ना आज मधुकरीचंच अन्न सेवन करावं वाटतं। आणि मग ते आम्ही ज्या रूमवर त्या धर्मशाळेत राहत होतो तिथं त्यांचं येणं व्हायचं। त्यांना एक तुम्ही लोकांनी दिलेली एक पदवी आहे समन्वयाचार्य। समन्वय कसा करावा हे खरंच त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे। त्या दिवशी आम्ही सहजच आलो होतो।